जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. आपण थेट जाऊया तिकडे. ही कारवाई अजून केलेली गेली नाहीये. त्यांना सस्पेंड पण केलं नाहीये, आम्हाला सिक्युरिटी पण दिली नाहीये, म्हणजे काहीच केलं नाही. आणि आम्ही दोघंही वी डोंट कम फ्रॉम अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड. माझं काय पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्वमेंट पण नाहीये. डिस्पाईट दॅट मला खेचलं जात आहे पॉलिटिक्समध्ये आणि आय एम फोर्स टू कम हिअर अँड से ऑल ऑफ दिस इन फ्रंट ऑफ द प्रेस. कारण आम्ही कुठे जाऊ, आम्हाला कोणीच हेल्प करत नाहीये. डिस्पाईट एवढं सगळे पुरावे तुमच्या समोर असूनही आम्हाला कोणीच मदत करत नाहीये. म्हणून मी आज आणि माझ्या नवऱ्याची फॅमिली तर अजिबात पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. ज्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे त्यांच्यासाठी अशा गोष्टी नेहमीच्या नाही आहेत. सो दिस इज हे खूप धक्कादायक त्यांच्यासाठी बातमी होती. आणि त्यांनी माझ्या हजबंडला तेव्हापासून घराच्या बाहेरही निघायची परमिशन दिली नाही आहे. सगळे खूप घाबरलेले आहेत आणि एवढं असूनही काहीच केलं जात नाही. तुम्ही एक पत्र लिहिलेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि आहेर प्रकरणासंदर्भातली एकंदरीतच भूमिका स्पष्ट करताना ते दिसत आहेत. कसं आहे, मी काही पोलिसांना सांगू शकत नाही की तुम्ही एफआयआर कधी घ्या, कसा घ्या. बाबाजी हा शब्द कोण आहे बाबाजी? हा बाबाजी एकेकाळचा दाऊदचा सर्वात मोठा मुंबईतला शूटर होता. मुंबईतलं सर्वात मोठं हत्याकांड होतं. जे हॉस्पिटलमध्ये घुसून त्यांनी बोलवून दर्शकडे उपलब्ध आहे त्याच्या कारवाईचा. अर्थात आपल्याला काय पोलीस काय करतात हेच बघायचं. आपण काय पोलिसांना आदेश देऊ शकत नाही, काय आपण सत्तेत नाहीये. माझा काय संबंध? आणि पहिली गोष्ट 307 लावता कसे काय? 307 मध्ये ग्रीवियस असं 120B काय प्लॅनिंग करणार? कोण प्लॅनिंग करणार याच्यात? 307 आर्म्स ऍक्ट कुठे काय रिव्हॉल्वर वगैरे दिसली? म्हणजे खोटं करायचं तर किती करायचं पोलिसांनी ठाण्यात? कुठे रिव्हॉल्वर दिसलं का? कुठे तलवार दिसली का? कुठे चाकू दिसला का? काही दिसलं? आणि सध्या काय व्हिडिओ ओपन आहेत ना. जसे पोलिसांकडे व्हिडिओ आहेत तसं सगळ्या अँगलचे व्हिडिओ आमच्याकडे पण आहेत. साथ लावली कशी तुम्ही? हे कोणाच्या सांगण्यावर नव्हतं हे सगळं. 2-2 महिन्यात 3-3 महिन्यात जितेंद्र आव्हाडला कुठल्या तरी केसमध्ये खेचायचं काय चालू आहे? म्हणजे मला एवढं घाबरवण्याचा प्रयत्न करायचा कशासाठी? का आनंदा वेगवेगळे निरोप पाठवायचे? इन्कम टॅक्स, हे टॅक्स, ते टॅक्स, जीएसटी लावली त्याच्या मागे. हे संपून टाकू आणि नजदीक काय आहे? ही काय भाषा झाली राजकारणातली? अरे अंत परमेश्वर करतो. बस अजून काय? सर या संदर्भात मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री त्यांचं काय बोलणं वगैरे झालंय का? मी काय कोणाशी बोललेलो नाही. आणि मी काय कोणाशी बोलणार? कायदा कायद्याचं काम करेल. पोलिसांचा आणि कायद्याचा फार जवळचा संबंध असतो. अपेक्षा ही असते की पोलीस नाही केले तर आपण काय करू शकतो. आणि मला छोट्या सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टर बद्दल काहीच बोलायचं नाही. ते बिचारे हतबल असतात.
म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्याच्या पीएने जरी फोन केला तरी ते बिचारे घाबरायला. आणि अशोक काय ते अशोक चक्रला सिंहाचं भारताचे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते आणि रत्नागिरीमध्ये झालेल्या शिक्षक अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली. तसंच शिक्षकांना मार्गदर्शन देखील केलंय. देश घडवण्याचं काम शिक्षक करत असतो असं म्हणत काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कुणीही बदलू शकत नाही असं ते म्हणाले. या मेळाव्यात त्यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एकडे त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत राज्यातले अनेक बंद प्रकल्प पुन्हा सुरू केल्याचं म्हटलंय. जी कामं आमच्याकडून होणार तेच बोलणार असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. राज्यस्तरीय समिती आपण करू आणि त्याच्यावर सकारात्मक चर्चा करून सकारात्मक आपण निर्णय घेऊ एवढा शब्द आपल्याला मी या ठिकाणी देतो. कारण मला आठवत आहे की आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्ये एक भाषणामध्ये निवेदन केलं होतं की ही शिक्षा जी जुनी पेन्शन योजना आहे, जुना विषय असला तरी सुद्धा या ठिकाणी देणारं हे सरकार आहे. जे निर्णय आम्ही घेतले, आज अनेक प्रकल्प प्रलंबित होते. आपले अनेक प्रकल्प, सिंचनाचे प्रकल्प असतील, रस्त्यांचे असतील, अनेक प्रकल्प जे बंद पडले होते 2-2.5 वर्ष, ते आम्ही आल्या आल्या त्याला चालना दिली. शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सिंचनाचे प्रकल्प आम्ही सुरू केले. केंद्र सरकारने, मोदी साहेबांनी देखील आपल्या सरकारला खूप पैसे दिले. समिती जाहीर केलेली आहे आणि तुम्हाला मी सांगतो, पूर्वी काय झालं त्याच्यात मी जाणार नाही, पण जे आम्ही बोलू ते करू. जे होणार असेल तेच आम्ही बोलणार. शेवटी आपल्याला कुठे पळून जायचं नाही, आपल्याला एक दुसऱ्यासमोर नेहमी यायचं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे सिंधुदुर्गात आहेत. त्यांच्या स्वागताच्या ठिकाणी इलाका तेरा धमाका मेरा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले होते. यानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत कणकवली यांच्या वतीनं हा बॅनर हटवण्यात आलेला आहे. कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून कणकवलीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. उद्धव ठाकरेंनी भाजपला दगा का दिला हे सभागृहात सांगायला हवं होतं अशी खोचक टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं विभागीय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या मुख्यमंत्र्यांवर अविश्वास आला असेल तर त्यावेळी मुख्यमंत्री सभागृहाला तोंड देतात, आरोप फेटाळतात आणि मग राजीनामा देतात. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी सभागृहाला तोंड द्यायला हवं होतं आणि त्या काळात भाजपला का दगा दिला हे सांगायला हवं होतं असा खोचक टोलाही दानवेंनी लगावला. दुसरीकडे आमदार अपात्र होणार नसल्याचं म्हणत विजय हा भाजप आणि शिंदे सरकारचाच होईल असा आत्मविश्वास सुद्धा दानवेंनी व्यक्त केला. एखाद्या मुख्यमंत्र्यावर जर कधी अविश्वास आला असेल, बगावत झाली असेल, तर त्या काळामध्ये मुख्यमंत्री सभागृहाला तोंड देतात. माझ्यावर कोणत्या प्रकारचे आरोप झाले ते आरोप फेटाळतात. यांनी हाऊसला फेस करायला पाहिजे होतं. मी का त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला दगा दिला हे सांगायला पाहिजे होतं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या कार्यक्रमात बोलताना सामंतांनी ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. हा कार्यक्रम जर गेल्या वर्षी घेतला असता तर तुम्हाला कदाचित मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन भेटावं लागलं असतं असा टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावलाय. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोनाच्या काळात आणि त्यानंतरही उद्धव ठाकरे ऑनलाईन बैठका घेत होते. त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावर टीका केली जात होती. हा कार्यक्रम आता जर मागच्या वर्षी घेतला असतात तर असे मुख्यमंत्री तुम्हाला भेटले असते का? तुम्हाला डायरेक्ट त्यांना ऑनलाईनच भेटावं लागलं असतं.
त्याच्यामुळे तुमच्यामध्ये येऊन, शिक्षकांमध्ये येऊन, सर्वसामान्य घटकामध्ये येऊन तुम्हाला न्याय देणारं नेतृत्व आज महाराष्ट्र राज्याच्या 1 नंबरच्या खुर्चीमध्ये बसलेलं आहे. आणि आता बातमी आहे पहाटेच्या शपथविधीवरनं राज्यामध्ये रंगलेल्या राजकारणासंदर्भातली. देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरनं शरद पवारांवर केलेल्या आरोपांना आता पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर देत मला त्यांचं महत्त्व वाढवायचं नाही, त्यामुळे फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलणार नाही असा टोला शरद पवारांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीस पुन्हा असं म्हणाले की मी अर्धीच गोष्ट सांगितली. ठीक आहे, त्यांना त्याच्यावर भाष्य करून आणखी महत्व त्यांचं वाढलं असं मला वाटत नाही. पण इतक्या दिवसांनी त्यांनी काढणं काय नेमकं दिसतंय? तर त्यांनाच विचारायची गरज आहे. कल्याण तळोजा मेट्रो मार्ग आणि स्थानकांच्या उभारणीसाठी तब्बल 1521 कोटी रुपयांची निविदा आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामुळे आता मेट्रो 12 मार्गाचं बांधकाम सुरू होणार आहे. या संदर्भात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतंच कल्याण इथल्या एका लोकार्पण कार्यक्रमामध्ये कल्याण तळोजा मेट्रो मार्गाला लवकरच गती मिळणार असल्याचं सांगितलेलं होतं. यानंतर अवघ्या 2 दिवसांच्या कालावधीतच या मेट्रो मार्गिका आणि मार्गातल्या 17 स्थानकांच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाच्या 1521 कोटी रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. येत्या 30 महिन्यात हे काम पूर्ण केलं जाणार असून लवकरच मेट्रो 12 प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदी पात्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी गोळा होऊ लागली आहे. त्यामुळे भीमेचं पात्र हिरवगार झालंय. मोठ्या प्रमाणावर साठलेल्या या जलपर्णीमुळे भीमेचा श्वास गुदमरत असल्याचं दिसतंय. दरवर्षी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साठत असते. साठत असलेली जलपर्णी ही 2 प्रकारची आहे. एक जलपर्णी मोठी होऊन तिला निळसर मोरपंखी फुलं येतात, तर दुसरी जलपर्णी आकारानं लहान आहे. क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सेल्फी प्रकरणी सपना गिल हिला न्यायालयाकडनं 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबईतल्या एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ आणि काही लोकांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आलेला होता. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाले होते. पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर 2 जणांनी हल्ला केला होता. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा शहरातल्या संजय नगर जवळ रेड्यांची दंगल रंगली होती, ज्यामध्ये राज्यभरातले रेडे दाखल झाले होते. देऊळगाव राजा शहरातल्या संजय नगरच्या इथं रेड्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेत विदर्भासह मराठवाड्यातून तसंच राज्याच्या इतर भागांमधून देखील रेडे दाखल झाले होते. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे या गावात बैलगाड्याचे 2 बैल चक्क घरावर चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सव पार पडला. यावेळेला बैलगाडा घाटामध्ये शर्यत झाल्यानंतर हे बैल घाटाबाहेर पडल्यानंतर चक्क एका घरावर चढले. यावेळेला घराचा सिमेंटचा पत्रा तुटल्यानं बैल थेट घरात कोसळले. या सगळ्या प्रकारात बैल किरकोळ जखमी झालेला आहे. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. 26 फेब्रुवारीला संध्याकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा होणार आहे. वरळी इथल्या जांभोरी मैदानामध्ये हा मेळावा होणार आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असल्याचं समजतंय. मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराचा नारळ फुटणार का, असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय. वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये हा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवभक्त वेगवेगळ्या प्रकारे साजरी करत असतात आणि शिवरायांना मानाचा मुजरा करत असतात. मोडनिंब इथल्या हर्षदा थोरात या 13 वर्षीय मुलीनं तब्बल 54 तास परिश्रम घेत छत्रपती शिवाजी महाराजांची चित्राकृती रांगोळी साकारली आहे.
हर्षदानं साकारलेली ही चित्राकृती रांगोळी पाहण्यासाठी आबालवृद्ध हजेरी लावतायत आणि सर्वच स्तरांमधनं तिचं कौतुक होत आहे. अजित पवार सध्या माध्यमांशी बोलतायत. आपण थेट जाऊया. कुठले डायलिसिस केले? नाही, तुम्हाला चंद्रकांत दादा पाटील काय बोलतात काय नाही. ज्यावेळेस तुम्हाला एक माहिती का पत्रकार मित्रांनो, 2004 साली पवार साहेबांना गंभीर आजार झाला, त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना त्यांनी पुण्यामध्ये एका मीटिंग आमची बोलवली आणि त्याच्यात सांगितलं ह्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये सेनापती आजारी आहे, मी दवाखान्यात जाऊन आता उद्या फॉर्म भरणार आणि ऑपरेशन करणार, त्याच्यानंतर पूर्ण निवडणूक 2004ची तुम्हाला चालवायची. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात साहेबांनी सांगितलं पाणी आलं. पण आम्ही ते साहेबांनी सांगितलेलं जे काही प्रसंग होता त्या प्रसंगाला सामोरं जायचं ठरवलं. भुजबळ साहेब, RR पाटील, आम्ही सगळेच जण होतो, मी सगळ्यांची नावं पुन्हा घेत बसत नाही, आणि आम्ही त्या गोष्टीला सामोरं गेलो. पवार साहेबांनी त्याच्यावर मात केली हे आपण सगळ्यांनी बघितलं. 2004ला तो गंभीर आजार झाला होता. आज 2023 आहे, 19 वर्ष या गोष्टीला झाली. वेगवेगळ्या प्रकारे अनेकांना आता ज्या चंद्रकांतदादा पाटील बोलतायत त्या चंद्रकांतदादा पाटलांचं पण मध्ये काहीतरी डोळ्याचं ऑपरेशन झालं. ठीक आहे, काही ऑपरेशन कुठलं कधी एखादा आपला स्वतःचा अवयव आपल्याला अडचण निर्माण करेल ते डॉक्टरांनी सांगितल्यावरच आपल्याला कळतं आणि त्यावेळेस उपचार करून घेणं आपलं काम असतं. आम्ही त्याच्याबद्दल कधी टीका टिप्पणी केली नाही. वास्तविक कधी कधी जे अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्यांचं मानसिक संतुलन काही बिघडलं का काय हेही तपासण्याची वेळ आलेली आहे. आम्हालाही बोलता येतं, सगळ्या प्रकारे मलाही बोलता येतं, पण कुठंतरी महाराष्ट्राची संस्कृती आहे ना, परंपरा आहे ना, महाराष्ट्राची काही शिकवण आहे, चव्हाण साहेबांची काही शिकवण आहे, दादांची काही, वसंतदादांची, वसंतराव नाईकांची आहे, त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. आणि काही दिवसापूर्वी स्वतः देशाचे पंतप्रधान राज्यसभेमध्ये पवार साहेबांच्या बद्दल आदराची भावना त्यांनी व्यक्त केलेली आपण सगळ्यांनी ऐकलेली. म्हणजे ज्या नेत्याच्या नावामुळे तुम्ही निवडून येता त्यांच्या नावामुळेच निवडून आले ना. स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यात तर एक पण जागा आणली नाही भाजपची, आणि तिकडं आले आणि तिथं सगळ्यात जास्त मताधिक्यांनी जी जागा आली होती तिथं त्या कुलकर्णीताईंना थांबवलं. अर्थात तो त्या पक्षाचा अधिकार आहे, मला त्याच्यामध्ये काही टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. पण तुम्ही स्वतःच्या भागात जिथं तुम्ही लहानाचे मोठे झाला, जिथं तुमच्यावर संस्कार झाले, त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक पण खासदार निवडून आणता येत नाही, एक पण आमदार तुमच्या विचाराचा निवडून आणता, तुमच्या विचाराचा म्हणजे तुमच्या पक्षाचा स्वतःचा मतदारसंघ तुम्हाला 5 वर्षात इतकी महत्वाची खाती असताना करता येत नाही. हे तुमची शोकांतिका. आणि तुम्ही येऊन आमच्या वडीलधाऱ्यांच्या बद्दल मत व्यक्त करता, तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बद्दल महात्मा गांधींची उपमा देता, हे आमच्या मनाला तर पटत नाही. अजितदादांना 440चा करण द्या, पुन्हा त्यांनी चिंचवडचं नाव घेता कामा नये अशा पद्धतीची टीका देखील बावनकुळे यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष 440 पेक्षा दुसरा आणखी कुठला मोठा करंट असतो का, तो देऊ आपण त्या चंद्रशेखर बावनकुळे. अरे कशाचा करंट देता, काय आपण बोलतो. त्यांना स्वतःला ज्या पक्षाचे अध्यक्ष आहे 5 वर्ष तुम्ही मंत्री ऊर्जा असताना तुम्हाला तिकीट दिलं नाही पक्षाने विधानसभेचं, तुमच्या पत्नीला तिकीट दिलेलं पुन्हा मागे घेतलं, ही पक्षामध्ये तुमची त्या ठिकाणी प्रतारणा केली. कशाला, मला तर कधी कधी ह्या लोकांचं कळत नाही हे का असं सारखी वक्तव्य करतात. मी सांगू का पत्रकार मित्रांनो, महागाई प्रचंड वाढत चाललेली, बेरोजगारी प्रचंड वाढतीये, त्याच्यामध्ये आपल्यातले अनेक मोठे मोठे कारखाने परराज्यात निघून गेलेले. आज शेतकरी पीक विम्याच्या करता आग्रह करतो, ते पीक विम्याचे पैसे यांना देता येत नाही. मध्ये अवकाळी पाऊस, अति पाऊस झाला, त्याच्यामध्ये एनडीआरच्या नॉर्मच्या पेक्षा दुप्पट मदत करू सांगितलं, ती आमच्या शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याकरता ही असली काहीतरी
महापुरुषांच्या बद्दल काहीतरी बेताल वक्तव्य करायची, अण्णासाहेब कर्मवीर अण्णांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं यांनी भीक मागून शाळा बांधल्या. आपण काय कर्तृत्व, आपलं काय कर्तृत्व आहे ते सांगा ना. स्वतःच सगळं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या बद्दल काय 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 बडबडत बसायचं. बारामतीला वारंवार भाजपकडून टार्गेट केलं जात असं दिसते. बबनराव लोणीकरांनी वक्तव्य केले काही वेळापूर्वी की बारामतीचं फक्त नावच मोठं आहे, रस्ते खराब आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत, अशा पद्धतीने वैयक्तिक देखील तुमच्या त्यांना म्हणावं बारामतीचे मतदार त्यांचं ते बघतील, तुमचं परतूरचं काय ते बघू. आमच्या बारामतीची काळजी करू नका. तिथले मतदार विचार करणारे आहेत, त्यांना माहिती आहे की काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. दुसऱ्यांनी येऊन फुकटचा मुफ्त सल्ला देण्याचं काही कारण नाही. दादा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभेच्या अनुषंगाने त्यांचं एकंदरीतच मेळावा देखील होणार आहे, कार्यकर्त्यांचा वगैरे रणनीती आखली जाते. यामध्ये शिंदे गटाचे देखील जागांवर त्यांचं लक्ष असलेलं पाहायला मिळतं. तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. एखाद्या पक्षाचे नेते वरिष्ठ कुठल्या जिल्ह्यात कुठल्या राज्यात गेले तर पक्षाच्या कामाच्या करता जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमचे पवारसाहेब फिरतात, आम्ही फिरतो, आमचे प्रांताध्यक्ष फिरतात, आमचे इतर सहकारी फिरतात. ते प्रत्येकाचं कामच असतं. ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी सांभाळत आपल्या पक्षाचं काम करण्याच्या करता इतरांचा विरोध असायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. मात्र शिंदे गटाच्या जागेवर देखील त्याने तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिंदे गटाचं आणि त्यांचं मनोमिलन झालेलं आहे, त्यांनी एकत्र सरकार केलेलं आहे, ते त्यांचा निर्णय घेतील ना. त्याच्यात आम्ही लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? आम्ही महाविकास आघाडीच्या बद्दल काय विचारलं तर त्याच्याबद्दल बोलायला आमची तयारी आहे. आज संजय शिरसाट आज त्यांनी बोलताना असं म्हटलं की सकाळचा पहाटेचा शपथविधी होता तो पवार साहेबांच्या बरोबर संजय राऊतांना देखील माहिती होता आणि अजितदादांनी जर गौप्यस्फोट केला तर खूप मोठा स्फोट होईल. आपल्याला आपण पत्रकारात माझे अनेक पत्रकार परिषदा बघितलेल्या आहेत. कालची पुण्याची पण बघितलेली आहे, 3 वर्षापूर्वीची पण बघितलेली. साधं मी मराठीत इंग्लिशमध्ये नाही सांगितलं, उर्दूमध्ये नाही, कानडीमध्ये नाही, ते कुठल्या वेगळ्या भाषेत नाही सांगितलं, मराठी भाषेत सांगितलं की त्या विषयावर मी बोलणार नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रगण्य बँक आहे, महाराष्ट्रात नावाजलेली आहे, असं असताना ईडीची कारवाई झाली, असं दुसरी यांचे घर त्यांचे संबंध त्या संदर्भामध्ये खरं तर अशा शेतकऱ्यांच्या मालकीच्या बँकांच्या बद्दल कारवाई करण्याचा अधिकार सहकार विभागाला आहे, आरबीआयला आहे, नाबार्डला आहे, किंवा ज्या इन्क्वायऱ्या एसीबीला आहे, ईडीला आहे, वेगवेगळ्या संस्थांना आहे. पण ते करत असताना आता MSC बँक जी 3 टायर सिस्टीम प्रमुख बँक आहे, शिखर बँक, आपण त्याला शिखर बँक म्हणतो, शिखर बँकेने एक पत्र दिलेलं आहे या वेगवेगळ्या महत्त्वाच्या इन्क्वायऱ्या करणाऱ्या संस्थांना. तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दलही आम्हाला काही बोलायचं नाही. ज्यावेळेस इन्क्वायरी होती त्यावेळेस आम्ही पूर्णपणे सहकार्यच करत असतो, कारण भारतीय नागरिक म्हणून ते आमचं सगळ्यांचं काम असतं आणि संविधानाने तशा पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे, कायद्याने घटनेने सांगितलेलं आहे. आता हे सगळं करत असताना त्यांनी विचारलंय किंवा आम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात, नक्की आम्ही एखाद्या शेतकऱ्याला, एखाद्या दूध संस्थेला, एखाद्या विकास सोसायटीला, एखाद्या कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीला, एखाद्या वेगळ्या शिक्षण संस्थेला, वेगवेगळ्या सूतगिरण्यांना, दूध संस्थांना असं जे काही कर्ज आम्ही देत असतो त्यामध्ये नक्की आम्ही काय खबरदारी घेतली पाहिजे ते तुम्ही सांगा. कारण आम्ही विचार करताना आरबीआय, नाबार्ड आणि सहकार ह्या तिघांच्या अंडर आम्हाला काम करावं लागतं. आम्हाला म्हणजे त्या जिल्हा बँकांना, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली वगैरे वगैरे महाराष्ट्रातल्या, तर ते आम्हाला तुम्ही गाईडलाईन म्हणजे कळवा. आता त्या पत्राला काय उत्तर येते बघू. आणि आपण जर स्वतः व्यवस्थितपणे बँक चालवली तर चौकशा होत असतात. उद्याच्याला चौकशाला विरोध केला तर हे म्हणतात, म्हणजे विरोधक म्हणतील की बघा हे त्याला विरोधक नाही, सत्ताधारी, अशा प्रकारे. त्याच्यामुळं ती चौकशी झाल्यानंतर
फक्त तिथं काम करणाऱ्या ऑफिसरला, कर्मचाऱ्यांना, बाकीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काहीही त्यांच्याकडनं चूक नसताना हॅरेसमेंट होऊ नये, त्रास होऊ नये, त्यांच्या तब्येतीला कुठं अडचण येऊ नये, आरोग्याला कुठं अडचण येऊ नये, ही तर खबरदारी घेतली गेली पाहिजे. दादा, आपण सरकारी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांची आज राजाराम बापू कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाली आहे. त्यानिमित्तानं राजकारणात एंट्री प्रतीक पाटलांची होती आहे. चांगलं आहे ना, तरुण एका नेतृत्वाला एवढ्या मोठ्या राजाराम बापू पाटील उद्योग समूहाचं प्रमुख पद मिळालं. जयंतरावांना पण फार तरुण वयामध्ये बापू गेल्यानंतर ती जबाबदारी जयंत पाटलांच्यावर पडलेली होती, तेव्हा त्यांचं वय वर्ष 21 होतं. प्रतीकचं तरी वय थोडंसं जास्त आहे. आणि तरुणांच्या हातामध्ये सूत्र आली पाहिजे, ही प्रक्रिया आहे. उद्याच्याला नवीन नवीन कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, जुने अनुभवी लोकांच्या हाताखाली तयार झाले पाहिजेत. ही सतत चालणार आहे. आता आम्ही 99 साली तरुण होतो, कोण 38 वर्षाचं, कोण 39, कोण 40, 41 अशा वर्षाचे. आणि त्यावेळेस शरदराव पवारांनी R.R. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, अजित पवार या सगळ्यांना महत्त्वाची पदं दिलेली होती, कॅबिनेट मंत्री पदं मिळालेली होती. आणि त्याच्यातून आम्ही आमचं काम दाखवू शकलो. आम्ही त्यावेळेस राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्या इतपत यशस्वी झालो 2004च्या निवडणुकीला. हे त्याच काळात घडलेलं होतं. त्याच्यामुळं चांगली बाब आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी या गोष्टीचा विचार करावा आणि नवीन नेतृत्वाला काही प्रमाणामध्ये संधी देण्याचं काम देखील करावं. त्याबद्दल प्रतीकला मनापासून शुभेच्छा. राजगडवरती रात्री राहण्यास बंदी करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाचा शिवजयंतीच्या निमित्तानं महाआरती छत्रपती शिवरायांची करते. हे का महाआरती कुठेही म्हणजे त्या ठिकाणी करायला कोणाचाच विरोध असायचं काही कारण नाही. रात्रीच्या वेळेस तिथं का बंदी केली की काही महाभाग तिथं जाऊन रात्री टाकाटाकी करायचे, तिथं बाटल्या पडलेल्या असायच्या, तिथं नको त्या गोष्टी पडलेल्या असायच्या. ज्यावेळेस तुमचं माझं छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून आपण सगळेजण आपल्या दैवताच्या पुढे नतमस्तक होत असतो, अशा वेळेस चांगल्या सवयी नवीन पिढीला लागण्याच्या करता काही कठोर निर्णय घेतले तर त्याचंही आपण स्वागत केलं पाहिजे. उलट त्याच्यातनं ते चुकीचं वागणारे आत्मचिंतन करतील की बाबा आपण चुकीचं वागलो म्हणून हे बंद झालं. त्याच्यातनं त्यांची मानसिकता बदलली आणि ते योग्य रस्त्याने कामाला लागले तर समाजाचं भलंच होणार आहे, नवीन पिढीचं भलं होणार आहे. दादा, उद्योजकांनी आज क्रिप्टोकरन्सीमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी जिल्ह्यातील क्रिप्टोकरन्सीमध्ये लाखो करोड रुपये अडकल्यात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? मला निवेदन दिलेलं आहे. मला स्पष्ट सांगायचंय, कोल्हापूर वासियांना सांगायचंय, महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम जनतेला सांगायचंय, मेहरबानी करा, हात जोडून विनंती करतो, इथून पुढं राष्ट्रीयकृत बँका, तुमच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या उत्तम चालल्यात तिथं, तुमच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका जिथं उत्तम चालल्यात तिथं, तुमच्या पतसंस्था जिथं उत्तम चालल्यात तिथं, अशा ठिकाणी गुंतवणूक करा. अजित पवार अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. यानंतर आपण होऊ दे व्हायरलमध्ये महत्त्वाचे आणि फनी असे व्हायरल व्हिडिओ पाहूया.